राज्य शासनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानांतर्गत विविध शासकीय योजना आणि सवलती यांचा लाभ नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे। त्यासाठी पन्हाळा तालुक्यात 7 मंडल परिक्षेत्रामध्ये हा उपक्रम पार पडणार असून त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेने घ्यावा असं आवाहन पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांनी केलंय। राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान सुरू केलंय। या अभियानाची अंमलबजावणी दिनांक 18 फेब्रुवारी पासून सुरू आहे। पन्हाळा तालुक्यात 7 सज्ज असून कोडोली सज्जापासून या अभियानाला सुरुवात होत आहे। या अभियानाची पूर्वतयारी म्हणून पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी पन्हाळा तालुक्यातील कोडोली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संबंधितांची बैठक घेतली। या बैठकीदरम्यान मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, सरपंच, सदस्य आदी उपस्थित होते। नमस्कार, मी माधवी शिंदे, तहसीलदार पन्हाळा। आज कोडोली ग्रामपंचायत इथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 याच्या पूर्व नियोजनासाठी इथे आलेली आहे। या ठिकाणी आम्ही सर्व कोडोली मंडळामधील सर्व जे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, त्याचबरोबर जे सर्व सरपंच आहेत त्यांना देखील या बैठकीला बोलवले। त्याचबरोबर आपले सरकार सेवा केंद्र, महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत त्यांना, त्याचबरोबर गावातील जे नागरिक आहेत त्यांना देखील या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे। या पूर्व नियोजन बैठकीचं कारण हेच आहे की राजस्व अभियान जे 7 तारखेला कोडोली मंडळामध्ये होणार आहे, तर त्या कार्यक्रमाचं नियोजन करणं, त्याचबरोबर या राजस्व अभियानांतर्गत ज्या शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी आपण इथं करणार आहे, त्या योजना सर्व नागरिकांपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवायच्या आहेत त्याचं नियोजन करणं, यासाठी आज आम्ही इथं पूर्वनियोजित बैठक ठेवलेली आहे। पूर्वनियोजनाच्या दृष्टीनं याच्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये एकूण 7 ठिकाणी अशा पद्धतीचे 7 मंडळांमध्ये राजस्व अभियानाचे प्रोग्राम घेतले जाणार आहेत।